हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। ते सकाळ सकाळ तुम्ही जो व्ह्यू बघितला ना तो आमच्या बाल्कनीतून भेटतो। सो इथे मी ओवा आणि जिराचं जे पाणी आहे ते सकाळी मी घेते अनुशी पोटी, म्हणजे एम्प्टी स्टमक। सो ते बॉईल करून घेते आणि अगदी 5 मिनटं बॉईल करते आणि तिघं पण अगदी मस्त झोपलेले। पिल्लू आमची सकाळी 8:30ला झोपली 3 वाजता उठून। सो तिघं पण तुम्ही बघता किती मस्त झोपलेले। आणि त्याच्यानंतर मग पाणी बॉईल झालेलं। सो मला टाइम होता, मग म्हटलं पाणी घेते। तर तुम्ही पण डेली हे पाणी घ्या। जरी तुम्हाला एक्सरसाइज करायला जमली नाही ना तरी तुम्ही असं हे डेली पाणी कंझ्युम करू शकता। अगदी चांगलं आहे, त्याच्याने वेट लॉस होतो, फॅट्स कमी होतात। सो तुम्ही नक्की ट्राय करा हे पाणी। ॲटलिस्ट 1 वीक तरी तुम्ही घेऊन बघा किती इफेक्ट पडतो ते, आणि थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करा बस। आणि आता हे पाणी पिएल मी, आणि पाणी आता हे जे आहे ते परत एकदा पिएल, असं 2दा ग्लास होईल। आणि पिल्लू इथे आमची उठलेली। सो तिचे हात आणि तिच्या मुवमेंट्स बघा कसं चालू होतं। मी पाणी पियाला म्हणजे घेतलं आणि पिल्लू आमची उठून गेली। सो अशी काय आमची दिवसाची सुरुवात झाली। आणि दुपारच्या जेवणाला मी केलेली आम्हाला कोबीची भाजी। 2 टाईमचं जेवण मी एकदाच करते। आणि थोडं चहाला लेट झालेला, कारण का सकाळी आमचं लेट उठणं झालं, रात्री जागणं झालं त्याच्यामुळे। आणि चहा ठेवल्यानंतर पिल्लू चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर पिल्लूला पहिलं भरवून घेतलं, नाचणीचं सत्व केलेलं। ते झाल्यानंतर मला भांडी धुवायची होतं, बाकी सगळं आवरायचं होतं। पहिलं पिल्लूला भरवून घेईल, नंतर मग मी जेवेल। दीपकला तर भूक नव्हती। सो माझ्या लंचमध्ये आज भरपूर सारी भाजी आणि 2 चपात्या, बस एवढंच। आणि नंतर काही शूट केलं ना डायरेक्ट संध्याकाळी केलं। पिल्लू झोपल्यानंतर मी म्हटलं वर्कआउट करेल, आणि रेडी वगैरे झाली आणि आता वर्कआउट चालू करेल। पिल्लू आहे झोपले, त्याच्यामुळे म्हटलं हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पिल्लूला झोपवली आहे, तुम्हाला मी दाखवलं आहे। माझी कामं होती नॉर्मल ती झाली आहेत सगळी। दीपक आत्ताच गेला, आता पिल्लू झोपली, आत्ताच झोपली दीपक जायच्या आधी। सो म्हटलं आता पहिली एक्सरसाइज करून घेते, कारण का काल मी एक्सपिरियन्स घेतला पिल्लूसोबत एक्सरसाइज करणं म्हणजे मुश्किल काम आहे। सो मी आता पटकन एक्सरसाइज करून घेईल नॉर्मल, आणि मग बाकीची जी कामं आहेत ती आवरेल। सो चला पटकन तुमच्याजवळ पण मी शेअर करेल कशा प्रकारे एक्सरसाइज करते ते। आजचा जो वर्कआउट आहे
तो झाला आहे. आज मी स्किपिंग केले नॉर्मली आणि थोडंसं टमीची एक्सरसाइज केली आणि थोडासा झुंबा केला. बस बाकी काय नाही केला. आज थोडं तुमच्याजवळ शेअर केलं आहे. सगळं शेअर नाही केलं कारण का तेवढी स्टोरेज आहे तो खातो त्याच्यामुळे. आणि आज स्किपिंग खूप केलं. जवळजवळ मी 1000 स्किपिंग केली. आता हळूहळू वाढवेल. सो आता थोडंसं फ्रेश होते, पाणी पिते. आज मी ऑलमोस्ट तुम्ही बोलाल तर 2 लिटर पाणी पिली मी ऑलमोस्ट. आता एवढंसंच आहे. आता हे पिते. हे पण सब्जावालाच पाणी आहे. आता हे पिऊन घेते. पिल्लू उठलेले, तिला झोपवलं आणि मग परत एक्सरसाइज चालू केली. एकदा लिंक तुटली ना की मग ते सारखं ह्याच्यात परत पाणी ॲड करेल मी. आता एवढं पिलं आहे. खाली सब्जा उरला आहे, तो आता एका ड्रिंकमध्ये संपून जाईल, म्हणजे 1 बॉटलमध्ये संपून जाईल. सो आता हे जी बॉटल भरेल ती लास्टची बॉटल भरेल आणि तेवढीच पिएल मी मे बी. आणि मे बी नाही पण असंच आहे की आता ही जी बॉटल भरेल ती लास्टची बॉटल असेल रात्रीपर्यंत, कारण का एवढं जास्त पाणी इंटेक होत नाही. सो झालं. आता ही मॅट उचलायची आहे. सगळं आवरलेलं तर आहे मगाशीच, फक्त कचरा काढायचा आहे. पिल्लू झोपली आहे. बस बाकी काय नाही. आणि मी पहिली फ्रेश होते कारण का खूप टाळली आहे खूप. आता पायात ना माझ्या ताकद नाही राहील असं चालायला, असं मरगळ येते. भांडी पण लावायचे, कामं तर आपल्या नशिबाला टेकलेलीच आहे. सो चला आता पटकन ती मॅट फोल्ड मारते, कपडे चेंज करते आणि भेटते. फ्रेश होते. आंघोळ तर रात्री करेल, फक्त कपडे चेंज करेल. चला आता पटकन मॅट बीट घडी करते. सो आता मी फ्रेश वगैरे झाले. डायरेक्ट मी नाईट ड्रेसच घातले. आता काय आंघोळ केलं की परत हाच ड्रेस घालेल. पिल्लू अजून पण झोपले, पावडर जास्त लावली मी. आता फ्रेश वगैरे झाले. आंघोळ काय केली नाही, फक्त कपडे वगैरे चेंज केले आणि नॉर्मल फ्रेश होतात तसं फ्रेश झाले. आणि पिल्लू अजून पण झोपलं. आता वाजले 6 वाजायला आले. बरोबर 1 तास एक्सरसाइज केली मी आज. काल अर्धा तासच केली पण आज 1 तास केली. ऑलमोस्ट 1 तास केली. थोडे मध्ये 10 मिनिट्स गेले पिल्लूला झोपवण्यात, पण 1 तास एक्सरसाइज केली. आता थोड्या वेळाने चहा घेऊ. आज पिल्लूला काय करू रोजचा प्रश्न आहे. जेवायला काय करायचं, जाम टेन्शन येतं जेवायला काय करायचं. आणि आता हल्ली पिल्लू आहे ना जेवायला नाटक करते. काल तर तुम्हाला सांगते मी तिला मी डाळ भात केलेला तर तिने खाल्लं नाही. मग मला रात्री नाचणीचं सत्व करावं लागलं, ते तिने खाल्लं. सकाळी पण उठली 3-3:30ला उठली ती आणि सकाळी ती 8 वाजता झोपली. 3:30ला उठून ती 8 वाजता झोपली. विचार करा तुम्ही. दीपक आलेला 3 वाजता, त्याची पण झोप झाली नाही आणि मला झोप जाम होत होते. मला डोळेच लागून गेले. मग मी झोपून गेले. मग तोच बघत होता. आणि आता झोपली आहेत मॅडम. आता उठली ना की मी तिला झोपवणार नाही. काल पण तसंच केलेलं. मी तिला उठली तर झोपवलं नाही. ऑलमोस्ट 12:30पर्यंत जागी होती. तरी पण ती कशी काय 3:30ला उठली काय माहिती. खूपच झोप कमी आहे तिची. म्हणजे हार्डली ना ती फक्त आता झोपली ना की ती फक्त 2 तासच झोपते. 2 तासामध्ये उठून खेळायला लागते. असं एकदम लॉंग झोप नाही आहे तिची. 3 तास 4 तास 5 तास 6 तास अशी झोपतच नाही ती. आता पण उठले आणि डायरेक्ट बसली, पण मी तिला जबरदस्ती झोपवली कारण का मला एक्सरसाइज करायची होती. बस आता चहा ठेवेल थोड्या वेळाने म्हणजे आताच ठेवेल. कसं तरी व्हायला लागलं आता मला आज खूप. आणि थोडंसं खाण्यावर पण खूप कंट्रोल केलं आहे मी ह्या टाईमला, कारण का खूप म्हणजे चटरपटर भूक लागली की काय पण खा, मध्येच काय पण खा असं चालू असायचं. पण ते सगळं मी स्किप केलं. खाते हेल्दी पण ते मधलं खाणं सगळं स्किप केलं. मी तुम्हाला सांगते मी काय काय खाते. सकाळी उठली की पहिलं ते जिरा वॉटर पिते. त्याच्यानंतर बरोबर 1 तासाने चहा पिते आणि कधीतरीच ब्रेकफास्ट होतो आता सध्या तरी, कारण का पिल्लूच्या झोपेमुळे. पिल्लू सकाळी लवकर उठते त्याच्यामुळे मग ती 9 वाजता झोपते. मग दीपक पण झोपून जातो, कारण का त्याला मी विचारलं करू का तर तो नकोच बोलतो. मग राहून दे. मग मी पण नाही करत माझ्यासाठी. मग चहा झाली ना
की त्याच्यानंतर मग चहा झाल्यानंतर मग मी डायरेक्ट जेवते. खूप सारी भाजी घेते आणि फक्त 2 चपात्या घेते. भात फक्त मी ठरवलं सॅटर्डे किंवा संडेच खायचा, मधल्या पिरियडमध्ये भात नाही खायचा. सो 2 चपात्या, पिल्लूकडे बघते त्याच्यामुळे माझं लक्ष तिकडे. 2 चपात्या खाते. त्याच्यानंतर पाणीच पिते, कंटिन्यू पाणीच पिते जेवल्यानंतर. जेवण माझं ऑलमोस्ट 1:30पर्यंत होऊन जातं. मग कंटिन्यू पाणीच पिते. त्याच्यानंतर भूक लागली की सब्जाचं पाणी पिते, मध्ये आधी काहीच खात नाही. आणि आत्ता इव्हिनिंगला 6 वाजता थोडासा टी घेणार, चहा घेणार, शुगर कमी, आणि डायरेक्ट 8:30-9ला जेवणार. परत मग काहीच नाही खाणार डायरेक्ट सकाळी. मग असं कालपासून मी फॉलो केलं आणि ते आत्तापर्यंत फॉलो आहे. आता बघूया. आता सेम रात्री पण सेम भाजी आणि चपातीच, फक्त रात्री कमी चपाती खाणार, 1.5 चपाती किंवा 1.5 चपाती खाणार आणि भाजी जास्त सेम. बाकी काही चेंजेस नाही, कारण का मी 2 टाईम जेवण बनवत नाही, एकच टाईम जेवण बनवते. त्याच्यामुळे एकच भाजी, फक्त जास्त भाजी बस. बाकी काही नाही, मध्ये आधी काहीच खाणार नाही असं ठरवलं. तर बघूया किती दिवस हे चालते आणि काय इफेक्ट पडतो आहे, बघूया. 1 कप चहा पिते. तुम्हाला थोडासाच आहे तो. चहा पिएल, कचरा काढेल, कचरा काढायचा आहे. असं कोकीचं जेवण करायचं आहे. की बघा आमचे पिल्लूचं जेवण करायचं. पिल्लूला आज मी खाली नाही घेऊन जाणार आहे. माझे कंबरमध्ये चमक गेली एक्सरसाइज करताना, एवढी पण नाही, नॉर्मल गेली. सो तिला आता घेऊन जाणार. ती झोपली अजून पण. ती उठली ना की तिला दूध देईल, नंतर बनाना बरोबर जेवायला देईल. अजून उम्मट सॅलेक्स देईल तिला, नाही तर सूप करेल. आमचा उठलाय आता पिते दूध. आता तिला मी थोड्या वेळाने बनाना भरवेल. आता किती वाजले? 7:15 वाजलेत. 7:30 पण नाही, 8 वाजता बनाना भरवेल. 8, 8:15ला आणि डायरेक्ट 9, 9:15, 9:30ला जेवायला देईल. कारण का दूध ती सकाळी पिल्यानंतर आत्ता पिली आहे, त्याच्यामुळे तिला आता तिला मी ऑलमोस्ट 3 टाईम दूध देते. कारण का पाणी कमी पिते, ॲटलिस्ट दूध तरी पिते. कारण का मी ब्रेस्ट फिडिंग खूप कमी करते तिला, म्हणजे ऑलमोस्ट कमीच करते समजा. सो त्याच्यामुळे आता पिल्लूसोबत टाईम स्पेंड करेल. दोघींचं जेवण झालं आहे. पिल्लूला मी आज केलं आहे मूगचं घट्टवालं सूप बोलता येईल. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे मटार खूप आणि गाजर खूप, आणि बोट्स पण टाकलेत, म्हणजे मूग डाळ, बोट्स, मटार, गाजर हे सगळं टाकलं आहे. आणि नॉर्मली जी फोडणी देते मी ती दिली आहे. आणि त्याच्यात फक्त ॲडिशनल सांबार मसाला टाकला आहे बस. बाकी काही असं ॲड केलं नाही आहे. केस बघा माझी गळत आहे. सो चला आता पटकन केस टाकायला जाते. की हे जे कार्ड्स आहेत, हे कार्ड्स त्याच्यामधनं A फॉर ॲपल आणि बनाना पिल्लूला शिकवेल. पण अशी गोष्ट आहे, पिल्लू अजून तिला एवढा त्याच्यात इंटरेस्ट नाही आला. पण माझं डेली चालू आहे. ती काय करते, बघते, पण तिला मी सांगते हे बनाना कुठे, ॲपल कुठे, अजून ती दाखवत नाही, बघते. आता बघूया कधीपर्यंत ती शिकेल. तिला लर्निंग तर घेतेच. काही गोष्टी असतात त्या बरोबर करते, पण ज्या आपण बोलतो ना त्या करत नाही ती. सो आता बघूया. आता पण तेच चाललं आहे. मी सगळे कार्ड आहेत ना बाजूला काढून ठेवते, ॲपल, बनाना वगैरे असे लेटर्सचे. बघूया. सगळं काढून दिले. एक चित्र बघते आणि फेकते. तिला 2च देते. ते दोघांची अवस्था तुम्हाला दाखवते. कुठे गेलं ॲपल आणि बनाना, ते जरा झाले खराब, डेली तेच काढते ना म्हणून. तर आता हे तिला काढून दिले. तर ती एक उचलते आणि बघते, एक उचलते आणि बघते. हात बघा कुठे. हे बघ, हे काय आहे? तिला हवे ना तेच ती घेते. मी दिला ना तर घेऊन फेकते. हे बघ कुकी, बघ, लायन, लायन.
पिल्लूला देते जेवायला, कारण का तिने बनाना नाही खाल्ला, फक्त दूधच पिलं. सो आता लवकर तिला देते जेवायला. तिला पण द्यायचं. पिल्लूचं तुम्हाला पिल्लूचं जेवण रेडी आहे. ओरडते ती, मी इकडे आली ना, ती समोर आता दिसली नाही ना की ओरडत बसते. पिल्लूचं काहीतरी असं झालंय हे वोट्स. आणि पिल्लूने काय आज ते डाळ भात काय केलेलं ते खाल्लं नाही. आता तिला परत एकदा मी सूप बोलते, रव्याची पेज बनवली आहे. आता ती खायला देते. ही सेकंड टाइम. आता ते नाही खाल्लं की मग मला नाचणीचं सत्वच भरावं लागेल, कारण का सारखं सारखं नाचणीचं सत्व भरवलं की तिला ती सवय लागून जाईल. मी नाही खात म्हणून मला नाही खात तर मला नाचणीचं सत्व भेटेल. सो आता मी तिला हे भरवून बघते खाते काय. चला, सिरियसली सांगते, पिल्लूनी रव्याची पेज पण खाल्ली नाही. आता मी काय करायला घेतले, भरडी करायला घेतले. तिने ते एक स्पून खाल्ला, दुसरा स्पून, तिसरा स्पून, चौथा स्पून सारखी काढत होती. मग मला कळलं तिला नको आहे, जबरदस्ती करून काय फायदा नाही. आता लास्ट उरलंय, मी तिला भरवते होममेड सॅरलेक्स. आता ह्याच्यावरती आली आहे मी. नाचणीचं ब्लॅक शिप ऑलमोस्ट होत आलंय. अजून थोडीशी उकळी आली आहे, पण जरासं घट्ट व्हायचं बाकी आहे. थोडं लिक्विड आहे. तुम्ही बोलाल की बाळाला भूक नसेल, खात नसेल गरमीमध्ये, ते पण नाही. मला माहिती आहे तिचं खाणं किती आहे, तिला किती वेळा खायला देते आणि तिने किती खाल्लं पाहिजे ते मला माहिती आहे. दुपारी जेवल्यापासून दुपारी ती 2 वाजता जेवले. विचार करा, 2 वाजता जेवली ती मुलगी. त्याच्यानंतर ती दूध पण नाही पिली, दूध बिस्किट पण नाही खाल्लं, बनाना पण नाही खाल्लं. दूध बॉटलचं ते पण एकदम छोटी बॉटल पिली आहे, ते पण असून नसल्यासारखं. तुम्हाला दाखवते बॉटल कुठे टाकली, ही एवढीशी बॉटल, पण ती लहानपणी एवढं पियायची आणि आता तिने एवढंसंच पिलं. विचार करा, आता ती मोठी बॉटल दूध पिते, पण तिला मी संध्याकाळी छोटी देते जेणेकरून ती काहीतरी खाईल. पण तेवढंच बॉटल तिने दूध पिली 7ला आणि ऑलमोस्ट तिने 3-4 वेळा शू करून झाली. म्हणजे ते सगळं शू वाटे निघून गेलंय दूध. मग तिला भूक लागायला हवे, भूक लागली तिला, पण ती खात नाहीये, नाटक करते, कारण की तिला ते नको हवे होतं. पिल्लू वर नाही चढायचं. आणि आता तिला ते भरवून बघते. जर तिने खाल्लं ना, शपथ मग तू पिल्लू खायला नाटक करायला लागले. आता माझी चुकी एक झाली, माझी मस्ती झाली, ती माझा कंटाळा झाला. 2-3 दिवस मी तिला ना असं लिक्विडी भरवते. म्हणजे लिक्विडीमध्ये मी म्हणू शकता नाचणीचं सत्व, सॅरलेक्स म्हणजे होममेड सॅरलेक्स, नाचणीचं सत्व, होममेड सॅरलेक्स, ह्याच्या दोघांवरच माझा भर होता जास्त. आणि एक ते तुम्हाला सॅरलेक्स बोललेलं जे मी तिला नवीन चालू केलेलं रेडीमेडवालं, ते खायची ती, कारण का त्याच्यात रागी आणि ॲपल होतं, म्हणजे नाचणीसत्वाने ॲपल होतं, ते खायची ती. आणि ते मुगडाळचं सूप पण ती पिते आरामात अगदी. पण ते मी दुपारीच तिला दिलेलं नाही, दुपारी नाचणीचं सत्व दिलेलं, काल मी तिला दिलेलं ते, म्हणून मी तिला आज काही दिलं नाही. ते केलं नाही मी, जरासं वेगळं करू म्हटलं. आणि तिने ते खाल्लं आणि ती आता नाटक करते. आता मला बघायचं आहे की ती हे खाते का. हे खाल्लं ना, मग माझीच ती मस्ती होती की मी तिला असं लिक्विड देत होती, कुठे तिला सॉलिडवर आणलेली, कारण का बाळा लोकांना ना एक सवय लावली की ती लागून जाते. तसंच झालं. आता उद्यापासून मला काय करून डाळ भात पिल्लूसाठी वेगळं सगळं करावंच लागेल. मी विचार करायची, जर जाऊन दे 1 दिवस, राहून दे, तिला भरवते, काय नाही. आणि आता माझंच मला हे झालंय. 2-3 दिवस आराम केला ना जेवणाचा, रेडीमेड म्हणजे करून ठेवलेलं. अगं पडशील अशी बाळा, असं नाही करायचं. चल बोललेली ना मी पिल्लूची नाटके. तुम्हाला शकता की लहान मुलांना पण जी सवय लावू ना ती लागूनच जाते. 2दा सवय लागली की ती लागूनच जाते. आता
उद्यापासून नाही, उद्यापासून तिला प्रॉपर जेवण देणार जसं आधी द्यायची ते. आता देते तिला, तरी पण 2 दिवस मी कंटाळा केला त्याच्यामुळे तसं झालं. आता ते सॉंग्स आता मी सुखाने जेवेल, कारण का तिने काय खाल्लंच नव्हतं. त्याच्यामुळे आता हे जर तिने खाल्लं नसतं ना तर मी सरळ मम्मीला फोन केला असतं आणि मम्मीला विचारलं असतं, मम्मी काय करू, ही आता नाचणीचं सत्वच राहिलं आणि ही काय खात नाही. मम्मी बोलली असेल नाचणीचं सत्व बरं, पण विचारलं असतं की अशी का करते. पण म्हटलं एक चान्स मी पण घेते आणि बघते ती काय करते आणि काय नाही. पिल्लू तसं नाही चढायचं. आणि तिने खाल्लं, झालं तिचं जेवण. आता मला सोपता म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी किती वेळा जेवण केलं तिचं. मी आज 3दा जेवण केलं. मला माहिती होतं पिल्लूची नाटकी, आणि मला माहिती होतं की तिला भूक तर आहे पण ती का खात नाही ते मला नंतर कळलं. तिला जे हवे होतं ना ते नव्हतं ना, त्याच्यामुळे. आता मी जेवण घेते. आता बसली, आता जड झाली, आता बसले तिला जरा झोपवते. तिला जरा इथे झोपवते, मी जेवून घेते आणि काय मग बाकीची कामं तिला केव्हा 10-10:30 वाजले तिला भरवता करता 3 रेसिपी झाल्या बिनकामाच्या. आता तिला बसवते, झोपवते इथे खाली आणि मी जरा खाऊन घेते. भांडी धुवेल पिल्लू झोपेल तेव्हा, आणि बाकीचं भांडी तर थोडीशीच आहे आता, कारण का मी मगाशी घासून घेतलेली, तिला ठेवलेली खेळत आणि घासून घेतली पटकन. आता फक्त थोडीशीच भांडी. आता हिचं सॅरलेक्सचं भांडं आणि माझं आता, आणि कुकीचं पॉट, बस बाकी काय नाही. आणि ह्या मुलाने आता खाल्लंय पोट भरून. टी शर्ट तर बघा, टी शर्ट तर इतकं भरलंय ना तिचं, म्हणजे एवढं पण नाही, सांडलंय थोडं पाणी वगैरे. आता आंघोळ तर घालायचीच आहे, सो आता काय चेंज नाही करणार. आता 10:30ला तिने खाल्ले, तुम्ही बघू शकता. 10:30 वाजले. 10:30 वाजता म्हणजे मी तिला 9 वाजता भरवायला चालू केलं ना, ते 10:30 वाजले. जर मग पिल्लूनी जरा तरी खाल्ला असता ना तर मी तिला लेट भरवलं असतं, पण ती मी 1 स्पून घ्यायची आणि तुकूनच द्यायची, मग तिला लगेच भरवलं. सो चला आता आजच्यापुरती एवढंच. आज पिल्लूने मला जाम दमवली. आता उद्यापासून नाही, पिल्लूला प्रॉपर जेवण उद्यापासून, काही होऊन दे. रात्री फक्त तिला सॅरलेक्स किंवा नाचणीचं सत्व दोघांपैकी एक देईल, पण दिवसा तिला आता ते चालूच करावं लागेल. बस झालं प्युरे. आता चला, आता रातचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आता मी जेवेल आणि ते सब्जाचं पाणी आहे ते पण संपवून टाकेल, थोडंसंच राहिलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.